नाही, कारण पंढरी शेठ आमचे मनातली हृदयातलं माणूस आहे पंढरी शेठ. कारण आमच्या आणि पंढरी शेठचे खूप चांगले संबंध होते. पंढरी शेठनी मला 2 टाईम बैल दिलेला आहे आणि 2 टाईम मला बैल दिलेला आहे. कारण दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव आकाश मोहन शेठ राऊत. मी रायगड ठाण्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. आज आपण बघताय लखन आणि हिंदकेसरी हरण्या चांगली अशी गाडी पळून आपण विजय प्राप्त केलेला आहे. अच्छा, आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल, जी शर्यत जमली ती? पहिली शर्यत आपली विजय प्राप्त झाल्यानंतर तोंडरेवाल्यांशी, नंतर आपली दुसरी शर्यत सुद्धा जमलेली आहे आतिश पाटील यांच्याशी. आतिश पाटील यांचा सुंदर आणि पालेवाल्यांचा बादल यांची शर्यत जमलेली आहे आपली. आणि आपण बघतो बबलू दादांचा हरण्या घाटावर देखील नाव करतोय आणि इथे बिंजोडमध्ये तसं आपल्याला लखन देखील करते. बबलू शेठचा जो हरण्या आहे तो सर्वात मुंबईचा फास्टर बैल आहे, पब्लिकचा पळणारा. सर्व मुंबईची पब्लिकची डिमांड होती की हरण्या आणि लखन पळायला पाहिजे. पब्लिकच्या डिमांडनी आपण लखन आणि हरण्या पळवला आणि चांगली अशी गाडीला स्पीड लागलेला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न दादा, आता कारण जास्त काही वेळ घेत नाही, मला एक आवर्जून एक सांगा की पंढरी शेठ फडके होते तेव्हा ज्या शर्यती होत होत्या तेव्हाचा एखादा तुमचा एक्सपिरियन्स असा सांगा. पंढरी शेठ फडके बैलगाडी क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्व होतं. आज पंढरी शेठ नसले तरी त्यांची अशी आम्ही कुठेही अशी जाणीव कमी करून देत नाही. कारण पंढरी शेठ आमचे मनातली हृदयातलं माणूस आहे पंढरी शेठ. कारण आमच्या आणि पंढरी शेठचे खूप चांगले संबंध होते. पंढरी शेठनी मला 2 टाईम बैल दिलेला आहे आणि 2 टाईम मला बैल दिलेला आहे. कारण का माझा बैल कमी पळणारा असून त्यांचा 1 नंबरचा बैल मला दिलेला आहे पंढरी शेठनी. त्याच्यासाठी मी त्यांचे खरं आभार व्यक्त करतो. कारण का मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल एखाद्याचा कमी पळाला आणि हारायला लागला तर 1 नंबरचा बैल कधीच कोण देत नाही. पण एक माणुसकी ठेवून आणि माझ्या वडिलांचं काहीतरी त्यांचं नातं असेल त्याच्यामुळं मला त्यांनी बैल दिला. दादा धन्यवाद, तुम्ही मला मोलाचा वेळ दिला. धन्यवाद. दुसरी शर्यत आहे म्हणून